जळगावातील तरसोद ते पाळधी बायपास महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे। महामार्गाच्या कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यासह फौजदारी आणि प्रशासकीय कारवाईची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड आणि प्रवासी वाहनांची वाहतूक होत असल्याने निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला। रस्त्याची प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे आणि ठाकरे सेनेने दिला आहे। या ठिकाणी जे आपला तरसोद ते फागणे रस्ता आहे त्याच्यावरचा जो पुलाचं भराव खचलेला आहे, आज तो निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। त्याच्या विरोधात संबंधित ठेकेदारावरती आणि जे कोणी त्याच्यावरती अधिकारी असतील त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं। त्याचं कारण असं आहे की आजच्या आपल्या 100 वर्ष झाली आपली मागे जर पाहिली तर 106 वर्षापूर्वीची इमारत आहे आणि ह्या इमारतीला आजही तडा नाही। परंतु आपल्या या सरकारने मागच्या 1 वर्षापूर्वीच तो पुलाचं काम केलं आणि असे अनेक प्रकारचे पूल या ठिकाणी खस्ता आहेत। तरी असले जे ठेकेदार, निकृष्ट काम करणारे जे ठेकेदार असतील यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे आशयाचं या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदयांना आजच्या तारखेला निवेदन दिलेलं आहे। या संबंधित गुलाबराव पाटील असतील किंवा गिरीश भाऊ असतील त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा सांगितलेले आहे। आता 2 दिवस अगोदर त्याच्यावर काय शेवटी कसं आहे माहिती आहे का, ज्या टायमाला काम सुरू होतं तेव्हा तुमचं नियंत्रण होतं का संबंधित कामावरती, आणि आज तुमचं अपयश झाकण्यासाठी आज तुम्ही तिकडे गेलात, काय कारवाई होणार आहे मला एक तुम्ही सांगा। कारवाई व्हायची तर त्याच दिवशी गुन्हे दाखल व्हायला होते, त्या दिवशी का नाही गुन्हे दाखल झाले? तुमचंच अपयश आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं अपयश झाकण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत, हे चुकीचं आहे, दुर्दैवाचा भाग आहे हा।